सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला थकवा जाणवतो का? तुम्ही वारंवार आजारी पडता का? तर कुठेही जाण्यापूर्वी हा व्हिडिओ एकदा नक्की पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. कारण आज मी तुम्हाला अशा चमत्कारिक आयुर्वेदिक गोळीबद्दल सांगणार आहे, जी कोणतेही दुष्परिणाम देत नाही आणि महागही नाही, पण ती तुमच्या स्वयंपाकघरात पडून आहे. हो, मी ज्या गोष्टीबद्दल बोलते ती गोष्ट म्हणजे लसूण. लसूण जो आहे तो फक्त तुम्ही जेवणाची तुमच्या चव वाढवण्यासाठी वापरता. तो खरं तर तुमच्या आरोग्याचं रहस्य आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की लसणाची एक छोटी पाकळी तुमचं शरीर आतून इतकं मजबूत करेल की तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल. कारण की तुमची प्रतिकारक शक्ती रॉकेटसारखी वाढवेल. सर्दी, खोकला, ताप, संसर्ग तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाहीत. मित्रांनो, तुमचे हृदय तरुणपणासारखे धडधडत राहील, कारण ते कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित करते. मित्रांनो, लसूण मधुमेहांच्या रुग्णांसाठी एक वरदान आहे. ते रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रित करतं. तुम्हाला वजन कमी करायचं आहे का? ते तुमचं चयापचय वाढवेल. पण जर तुम्ही अशा प्रकारे लसूण खात असाल तर तुमचं त्यात 70% फायदे गमावत आहात. कारण जर लसूण योग्यरित्या खाल्ल्या नाही तर त्या फायद्याऐवजी नुकसान करू शकते. मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगेन की लसूण कच्चा, शिजवलेला, भाजलेला किंवा मधासह कसा खावा. लसूण कधी खावा, सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री किती लसूण खावा, 1 कळी की 5 कळी लसूण, कोणी खावा कोणी खाऊ नये, गर्भवती महिला किंवा कमी रक्तदाब असलेल्या लोकांनी. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की मी तुम्हाला लसणाचे असे रहस्य सांगणार आहे जे 95% लोकांना आजपर्यंत माहीत नाही. मित्रांनो, जर तुम्ही दररोज लसूण खाल्लात तर हा व्हिडिओ तुमचे जीवन वाचवू शकतो. मित्रांनो, लसूण म्हणजे जे बहुतेक स्वयंपाकघरात आढळतो बघा, आणि जवळजवळ प्रत्येकजण तो तळून किंवा भाजून खातात. तुम्ही भाज्यांमध्ये लसूण वापरत असाल, ज्या काही प्रमाणात तुम्ही तळलेलं असतं, म्हणूनच ते जास्तीत जास्त तळलेलं असतं. म्हणून आपल्यापैकी बरेच जण ते खाण्याऐवजी प्लेटच्या बाजूला ठेवतात. आणि मी तुम्हाला सांगते की तुम्ही अगदी बरोबर करत आहात, कारण भाज्यांमध्ये भाजलेला किंवा तळलेला लसूण खाण्याचा काही फायदा नाही आहे. त्यात असलेले जवळजवळ सर्व पोषक घटक नष्ट होतात आणि त्यामुळं आपल्याला शून्य फायदा मिळतो. पण असं काही नाही आहे की लसूण शरीरासाठी हानिकारक आहे किंवा तुम्हाला ते प्रत्येक वेळी प्लेटच्या बाजूला ठेवावं लागतं. उलट स्वयंपाकघरात आढळणारी ही छोटीशी गोष्ट शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्हाला फक्त ती खाण्याची योग्य पद्धत माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लसूण खाण्याची योग्य पद्धत शेअर करणार आहे. तसंच मी तुम्हाला लसूण खाण्याचे काही आश्चर्यकारक फायदे देखील सांगणार आहे. फायदे काय आहेत तर बघा, लसूण आपल्या शरीरासाठी कसे कार्य करतो, शरीराच्या कोणत्या अवयवांना त्यांचा फायदा होतो, तसंच तो खाण्याची योग्य पद्धत कोणती, तो कधी घ्यावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लसणापासून कोणी दूर राहावं. अशा सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण खूप महत्त्वाचा विषय आहे. मित्रांनो, लसणाचे असंख्य फायदे आहेत. लसूण हा अंडाकृती शरीरासाठी जादुई उपायांपेक्षा कमी नाही आहे. पण आज मी तुमच्याशी त्याचे प्रमुख फायदे या विषयावर चर्चा करणार आहे, जो आपल्याला रंकापासून राजा बनवतो. परंतु या धावपळीच्या जीवनात मेंदूशी संबंधित समस्या जसं की ताण वाढत आहे, अशा परिस्थितीत मेंदूला ताणमुक्त आणि सक्रिय ठेवण्यासाठी लसूण हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. कारण लसूण खाल्ल्यानं आपल्या शरीरात निर्माण होणारा ॲक्सिडेंटिव्ह ताण हळूहळू कमी होऊ लागतो, ज्यामुळं आपल्याला अल्झायमर आणि डिस्लेक्सिया यासारख्या मेंदूशी संबंधित अनेक गंभीर आजारांपासून आराम मिळतो. हे आजार किती गंभीर आहेत ते तुम्हाला यावरून समजू शकतं की जर आपल्याला डिस्लेक्सिया झाला तर आपली स्मरणशक्ती हळूहळू अंधुक होऊ लागते, वाचण्याची आणि लिहिण्याची क्षमता कमी होऊ लागते, गोष्टी विसरणं आणि विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता देखील कालांतराने कमकुवत होऊ लागते. पण
जर तुम्ही लसूण खाल्ल्यास तुम्ही या दोन्ही आजारांपासून तणावमुक्त राहू शकता. यानंतर येतो नंबर 2, तो म्हणजे बॉडी डिटॉक्सिकेशन, म्हणजे संपूर्ण शरीराची स्वच्छता. लसणाचा दुसरा फायदा म्हणजे शरीराला डिटॉक्सिफिकेशन करण्यात आढळतो, म्हणजेच ते शरीरातील सर्व विषारी पदार्थ आणि हानिकारक बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत करते. खरं तर शरीराचे डिटॉक्सिकेशन प्रामुख्याने 2 संयुगावर अवलंबून असतं. त्यांना लिसन आणि सल्फर असं म्हणतात. लिसन शरीरातील सर्व विषारी पदार्थ, वाईट आणि हानिकारक बॅक्टेरिया आणि इतर गोष्टी काढून टाकण्यास मदत करतं, जे शरीराला हानी पोहोचवू शकतात आणि अवयवांना नुकसान पोहोचवू शकतात. ते रक्तातील धातू देखील काढून टाकते. तर सल्फर शरीराच्या अवयवांना निरोगी ठेवण्याचं काम करतात. उदाहरणार्थ, जर तुमचं यकृत चरबीच्या विषारी पदार्थांनी त्रस्त असेल, हळूहळू खराब होत असेल किंवा मूत्रपिंड खराब होत असेल, तर सल्फर ही प्रक्रिया म्हणजेच अवयवांच्या नुकसानीची प्रक्रिया मंदावते आणि त्यांना नुकसान होण्यापासून वाचवते आणि हळूहळू त्यांचे आरोग्य पुनर्जीवित करण्यास आणि त्यांना पुन्हा निरोगी बनवण्यास मदत करते. या अर्थानं आपण असं म्हणू शकतो की लसूण आपल्या एकूण आरोग्यासाठी आणि शरीराच्या अवयवासाठी एक जादुई टॉनिक आहे, जे केवळ शरीराला डिटॉक्स करत नाही तर अवयवांना निरोगी ठेवतं. म्हणून लसणाचे सेवन करणं खूप महत्त्वाचं आहे. नंबर 3, रक्तदाब नियंत्रण. आजकाल बघा, प्रत्येक घरात रक्तदाबाशी संबंधित किमान एक रुग्ण आढळतो. शरीर बाहेरून ठीक दिसतं, परंतु ते कधीकधी कमी आणि कधीकधी उच्च रक्तदाबाची तक्रार करतं. खरं तर रक्तदाबाशी संबंधित समस्यांचं सर्वात मोठं कारण म्हणजे अजीन अँटीऑक्सिडंट आहे. ज्यांचे प्रमाण नियंत्रणात ठेवले जाते ते त्यांचे अतिउत्पादन कमी करून ते संतुलित करतं, ज्यामुळं उच्च रक्तदाबाशी संबंधित समस्या देखील हळूहळू कमी होऊ लागतात आणि रक्तदाबामुळे होणारे हृदयरोग देखील कमी होतात. आणि विज्ञानाचं हृदय आणि बीपीसाठी लसणाचे फायदे देखील मोजले आहेत. यानंतर येतो नंबर 4, एका वैज्ञानिक अहवालानुसार हृदयाशी संबंधित आजारांना तोंड देणाऱ्या काही लोकांना नियमितपणे निश्चित प्रमाणात लसूण खाण्यास सांगितले गेले आणि काही महिन्यानंतर जेव्हा त्यांच्या आरोग्याची पुन्हा तपासणी केली गेली तेव्हा असं आढळून आलं की त्यांच्या हृदयाशी संबंधित आजारांचा धोका 16 ते 40% कमी झाला आहे. म्हणूनच लसूण केवळ बीपीसाठीच नाही तर त्यांच्याशी आणि हृदयाशी संबंधित इतर आजारांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. आता आपण लसणाच्या पुढील फायद्याबद्दल बोलूया, जो तुमचा बोनस असेल, म्हणजेच हाडांसाठी. हाडे हा शरीराचा असा भाग आहे जो आपल्याला चालवण्यास आणि हालचाल करण्यास मदत करतो. म्हणून हाडांशी संबंधित कोणतीही समस्या अंथरुणाला खिळून राहण्याचं कारण बनू शकते. परंतु जर तुम्ही लसूण खाल्लं तर तुम्ही ते मर्यादित प्रमाणात खाल्लं तर ही परिस्थिती कधीही उद्भवणार नाही. जर आपण हाडांशी संबंधित मुख्य आजारांबद्दल बोललो तर ते फक्त 2च नावं येतात बघा. पहिलं म्हणजे पोरोसिस आणि दुसरं म्हणजे ऑस्टिओआर्थराइटिस. हे दोन्ही हाडांशी संबंधित गंभीर आजार मानले जातात, कारण जर या दोन्ही समस्या उद्भवल्या तर चालणं, उठणं, बसणं सर्व अशक्य होतं आणि वेदना ही वेगळी बाब आहे. म्हणून तुम्ही लसूण सेवन केलं पाहिजे, कारण ते हाडांचं आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतं. यानंतर येतो तो म्हणजे नंबर 5, LDL कमी वाईट कोलेस्ट्रॉल. LDL म्हणजे कमी घनतेचं लिपोप्रोटीन, ज्याला सामान्य भाषेत व्हाईट कोलेस्ट्रॉल असंही म्हणतात. कारण जर ते आपल्या नसांमध्ये जमा होऊ लागलं तर ते हृदयाशी संबंधित गंभीर आजारांचा जन्म देऊ शकतं, जसं की स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका. हो मित्रांनो, तुम्ही हे बरोबर ऐकलं आहे. हृदयविकाराचा झटका जेव्हा रक्तवाहिन्यामध्ये LDL जमा होतो तेव्हा रक्तवाहिन्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. म्हणून रक्तवाहिन्यांमधील LDLची पातळी कमी करणं खूप महत्त्वाचं आहे आणि यासाठी लसूण हा एक चांगला उपाय आहे, जो प्लेगचे लिपिड डिपॉझिट किंवा रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले LDL कमी करण्यास मदत करतो. नंबर 6, रोगप्रतिकारक शक्ती.
तुम्ही रोगप्रतिकारक शक्तीला शरीराचं रक्षक म्हणू शकता, जे शरीराचे बाह्य जीवाणूंपासून संरक्षण करतं. पण जर एखाद्याची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर त्याला संसर्ग विषाणूजन्य रोग, सर्दी, खोकला आणि इतर आजार वारंवार होतात. तुम्ही हे देखील पाहिलं असेल की काही लोक हवामानात थोडासा बदल झाला की आजारी पडतात, त्यांना संसर्ग होतो. ताप, खोकला, सर्दी हे सर्व त्यांच्यासाठी सामान्य आहे. पण मित्रांनो, हे एक लक्षण आहे की तुम्हाला तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे आणि लसूण तुम्हाला या कामात मदत करू शकते. कारण लसूण अँटीबायोटिकसारखे काम करते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. ते रक्तप्रवाह निरोगी ठेवते, ज्यामुळे शरीर बॅक्टेरियापासून संरक्षित राहते आणि वारंवार आजारी पडण्याची, संसर्ग होण्याची तक्रार देखील थांबते. नंबर 7, पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारणे, म्हणजेच पुरुषांची शारीरिक क्षमता वाढवणे. आजकाल बहुतेक जोडप्यांना वंध्यत्वाचा सामना करावा लागतो. अनेक पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही खराब असतात. जर तुम्हालाही अशी समस्या असेल तर तुम्ही दररोज लसूण खावा, कारण ते पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारतं. हे सिद्ध झालं आहे. ते केवळ शुक्राणूंची गुणवत्ता सुधारत नाही, तर त्याचे प्रमाण देखील सुधारतं. नंबर 8, कर्करोग विरोधी गुणधर्म. कर्करोगाचा उल्लेख करताच लोक थरथर कापतात, कारण हा सर्वात गंभीर आणि धोकादायक आजार आहे. तथापि यात काही शंका नाही की आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येक क्षणी कर्करोगाचा धोका वाढत आहे. फुफ्फुसांचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, स्वादपिंडाचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग आणि इतर अनेक प्रकारचे कर्करोग हे आजकाल कर्करोगासारख्या धोकादायक आजारांनी ग्रस्त असलेले अवयव आहेत आणि शरीराचे अवयव आहेत. परंतु जर तुम्ही तुमच्या आहारात लसूण समाविष्ट केलं आणि दररोज लसूण खाल्लं तर या सर्व प्रकारच्या कर्करोगांपासून बचाव होऊ शकतो, कारण लसणामध्ये कर्करोग विरोधी गुणधर्म असतात, जे कर्करोगाचे विषाणू आणि लक्षणं दिसण्यापूर्वी नष्ट करतात. नंबर 9, यकृताचं आरोग्य सुधारेल. मित्रांनो, 9वा फायदा म्हणजे तुमच्या यकृतासाठी होणारा आहे. जर तुम्ही लसूण खाल्ला आणि योग्य पद्धतीनं खाल्लं तर ते यकृताचं आरोग्य सुधारतं. तुमचे यकृत कधी फॅटी लिव्हमध्ये रूपांतरित होणार नाही. यकृताचे नुकसान होण्यापासून संरक्षण होईल. याशिवाय लसूण तुम्हाला मधुमेहापासून देखील वाचवेल. जर तुम्ही लसूण योग्य पद्धतीने खाल्लं तर लसूण खाण्याचा योग्य मार्ग कोणता आहे आणि तो दररोज किती प्रमाणात घ्यावा, तर मी तुम्हाला हे देखील आता सांगते. मित्रांनो, दररोज लसूण खाल्ल्याने शरीराला कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवत नाही, परंतु तुम्हाला दररोज फक्त 2 पाकळ्या लसूण खाव्या लागतात. काही लोक अधिक फायद्याच्या अभावासाठी किंवा काही लोक काय करतात, अधिक फायद्याच्या शोधात जास्त लसूण खातात, परंतु ते फायद्याऐवजी नुकसान देखील करू शकतं. यासाठी तुम्हाला दररोज फक्त 2 पाकळ्या लसूण खाव्या लागतात. काही लोकांना लसणाची चव आवडत नसेल तर काही लोकांमध्ये असंही दिसून आलं आहे की त्यांना लसणामुळे घशात जळजळ होणं यासारख्या समस्या येऊ लागतात. त्यांना जळजळ होते म्हणून तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही आहे. लसणाच्या फक्त 2 पाकळ्या घ्या आणि त्या चांगल्या प्रकारे बारीक करा. लसूण ठेचण्यासाठी दगडात किंवा मिक्सरमध्ये तुमच्याकडे जे काही बारीक करायचं असेल ते बारीक करा, त्याच्यावरती बारीक करा आणि नंतर ते खा. पण त्याआधी ते 10 मिनटं तसंच राहू द्या. आता मी असं का म्हणत आहे पहा, मी तुम्हाला सांगितलं होतं की लसणात लिसन असतं. लिसन नावाचं एक संयुग आढळतं आणि ते पाहिलं तर ते संयुग शरीरासाठी अधिक महत्त्वाचं असतं. पण लिसन कधीही थेट सक्रिय होत नाही, उलट त्याला सक्रिय होण्यासाठी हवेची आवश्यकता असते. म्हणून लसूण ठेचल्यानंतर तुम्हाला तो किमान 10 ते 15 मिनटं तसाच ठेवावा लागेल आणि नंतर तुम्हाला तो सामान्य पाण्याबरोबर खावे लागेल, जेणेकरून शरीराला लसणाचे 100% फायदे मिळू शकतील. जर मी लसूण खाण्याच्या योग्य वेळेबद्दल बोलले तर ती वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी आहे. दररोज सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी लसणाच्या 2 पाकळ्या बारीक करा, 10 मिनटं थांबा आणि साध्या पाण्याबरोबर तुम्ही खा आणि नंतर त्याचे फायदे तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी कसे बनवतात ते पहा. आता हा व्हिडिओ
आवडला असेल अशी अपेक्षा करते. या व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर अपेक्षा करते तर आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहताय हेही कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.